जय महाराष्ट्र. काल मी करमाळ्यामध्ये होतो आणि करमाळ्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक महिला भगिनी, माता, मैत्रिणींनी कॉल केला आणि रिक्वेस्ट केली अक्षरशः की सर हेल्थ फंडची सुरुवात तुम्ही केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला प्लीज तुम्ही मदत करा आणि आमचं राजकीय करिअर घडवण्यासाठी मार्गदर्शन करा. तर मी माझ्या मैत्रिणींना, माता भगिनींना नेहमी सांगतोय, मी तुमच्यासाठी कधीही तयार असणार आहे. तुम्हाला पॉलिटिकल डेव्हलपमेंटपासून ते फादर बॉडी लीडरशिपपर्यंत मी स्वतः तुम्हाला सहकार्य करणार आहे. तुमची फक्त ट्रेनिंग बुकिंग करण्याची इच्छाशक्ती असू देत आणि ती इच्छाशक्तीला माझी पावर असणार आहे. तर मी राजकीय पदाधिकारी, महिला, माता भगिनी, मैत्रिणींना सांगू इच्छितो, जर तुम्हाला या हेल्थ फंडचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही माझ्यासोबत संपर्क करा. हा हेल्थ फंड तुमच्यासाठीच आपण तयार केलेला आहे. लोक तुम्हाला मदत करणारी भरपूर आहेत. फक्त तुमच्याकडे राजकारणामध्ये पुढे जाण्याची इच्छाशक्ती असावी आणि राजकारणामध्ये नेता बनण्याची इच्छाशक्ती असावी. संपूर्ण डेव्हलपमेंट सिस्टीम मी स्वतः तुम्हाला तयार करून देईल, त्याच्याबद्दल अजिबात काळजी करायची नाही. कारण ज्यावेळेस मी तुमचं ट्रेनिंग पॅकेज घेतो त्यावेळेस माझा पूर्ण फोकस हा तुमच्या लीडरशिप डेव्हलपमेंटवरती तयार असतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की ट्रेनिंगमध्ये काय काय भेटणार आहे. ऑनलाईन ट्रेनिंग, त्यानंतर पर्सनल ट्रेनिंग, त्यानंतर सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग, TRP सिस्टीम, PR सिस्टीम, या संपूर्ण सुविधा तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. फक्त हेल्थ फंड हा श्रीमंत महिला पदाधिकाऱ्यांसाठी नसून सर्वसाधारण परिस्थितीतील ज्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी आपण दिलेला आहे. परंतु श्रीमंत महिलांनी नाराज व्हायचं नाहीये. येऊ देत, सर्वसाधारण कुटुंबातील महिला सुद्धा राजकारणामध्ये येऊन विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, लोकसभेमध्ये आपल्या ताकदीने पुढे आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण त्यांना ही संधी देतोय. सगळ्यांसाठी काम करेल. इच्छाशक्ती तुमची, ताकद माझी. मिळून लढूया, राजकारणामध्ये सत्ता हासिल करूया. आपली रजा घेतो. धन्यवाद.